शहरातल्या अनेक गोष्टी आणि मोठ्या मोठ्या असती, बाजारपेठेपासून तर शॉपपर्यंत आणि दुकानदारांपासून कामगारांपर्यंत आम्ही घेऊन येतोय खास सिटी कट्टा. आणि सिटी कट्ट्यावर होईल आता धमाल मस्ती. बघायला विसरू नका. RRC नेटवर्क प्रेझेंट्स सिटी कट्टा, फक्त आणि फक्त चॅनल नंबर 190 वर. नमस्कार नमस्कार नमस्कार. अर्थातच धनत्रयोदशीचा आजचा दिवस आहे आणि मुळात या दिवसात धनुवर्षा होते. आजच्या घेतलेल्या ज्या गोष्टी असतात त्या वृद्धिंगत होतात. हे सगळं करत असताना आज मी ज्या ठिकाणी आलो तिथे यूथ आहे, एनर्जी आहे आणि ती पॉझिटिव्हिटी आहे. अर्थातच पुढे जाऊन नाव मोठं करणारी मंडळी आहे आणि मुलींच्या समोर बसलेला आहे विशेष काय मिळालं आणि आता मी आहे कुठे, तर मी आहे अर्थातच वसीम सरांच्या क्लासवरती. अर्थातच चौधरी कोचिंग क्लास, महाराष्ट्रातला विदर्भातला प्रख्यात असा क्लास. आणि इथले जे विद्यार्थी आहेत ते जे आपलीपणाने आता माझी बोलणार आहेत, तर एकदा जोरदार टाळ्यांनी तुमचं स्वागत करूया. काय ज्यांच्या पाठीमागे जे गुरुवारी असतात, अर्थात सगळी टीम इथे आहे, यांच्यासाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. बोलणारच आहे ते शेवटी आपल्यामध्ये असतील इथे येतील. पण एकदा जर मनोरंजनाचा एकच पत्ता, शोचं नाव आहे सिटी कट्टा आणि सुरू करणार आहोत. तर सुरुवात ज्यांच्यापासून करायला हवी. सर तुम्ही आता बिझी झाली. सुरुवात ज्यांच्यापासून करायला हवी, सध्यामध्ये ट्रेनिंग असणारा असा आपल्या विद्यार्थीच्या यश नावातच यश आहे ना. यश काय सांगशील? आज सगळे तुला एवढं लाड करतात, करतात नाही करत. आजचा दिवस आई बाबा काय म्हणतात, कसं काय अजून तुला वाटलं होतं की यश एवढं संपादन करशील? एवढं तर एक्सपेक्टेड नव्हतं मला, पण तरी मला जेव्हा 11th एंटर केलं होतं सायन्स फील्डमध्ये, मला माहीत होतं की ज्याप्रमाणे मी 10th फ्लाईंग कलर्सनी पास झालो, त्याच प्रकारे मी नीटमध्ये सुद्धा फ्लाईंग कलर्सनीच पास होणार आहे. मला तर एक सिंगल डिजिट रँकची सुद्धा म्हणजे मी होप केली होती, पण तरी मला जे अचिव्हमेंट भेटलं आहे त्याच्याबद्दल मी खूप खुश आहे. आणि आज मला खूप रिलीफ वाटत आहे की आज चला मला एक एम्स दिल्ली माझा ड्रीम कॉलेज जे आहे ते मला अचीव होत आहे. मराठीमध्ये इंटरव्ह्यू दिला भावा. मग फक्त इंग्लिशमध्ये चाललंय थोडासा. काय विशेष तू सांगशील आपल्या क्लासची, काय माहिती सांगशील किंवा तुला इथलं आवडलेलं काय, ॲम्बियन्स, इथली गुरुवरी, टीचर, इथल्या बॅचेस किंवा इथलं सगळं जे आहे तुला काय वाटतं? चौधरी कोचिंग क्लासेसमध्ये तर मी 2 इयर क्लासरूम प्रोग्राममध्ये 11th एनरोल झालो होतो. इथली फॅकल्टी तर म्हणजे बेस्ट आहे. फिजिक्ससाठी राठी सरांनी मला खूप हेल्प केली आहे, बायोलॉजीसाठी इम्रान सरांनी, कुलकर्णी सरांनी यांनी खूप मला हेल्प केली. केमिस्ट्रीसाठी तर वसीम सर बेस्ट फॅकल्टी आहे केमिस्ट्रीसाठी. अपार्ट फ्रॉम द स्टडीज मला सरांनी ॲज अ फ्रेंड ट्रीट केला आहे. जेव्हा पण मला काही प्रॉब्लेम होत पाहिजे, इकॉनॉमिक म्हणा, सोशल म्हणा किंवा स्टडी रिलेटेड काही पण प्रॉब्लेम, तर मी सरांशी सांगत होतो. त्यांनी मला फ्रँकली कधी पण सोल्युशन्स दिले आहे. आणि बस एवढंच भरपूर झालं असं. पण आता लॉकडाऊन होता, लॉकडाऊनच्या काळात प्रॉब्लेम, ऑनलाईन क्लास, घरी राहून अभ्यास किंवा मग अनेकशा गोष्टी. त्यामध्ये तुझं काय मत आहे? तुझ्यासोबत बाकीच्यांनी विचारणार आहे मी, पण तुझ्यापासून सुरू कर. लॉकडाऊनमध्ये कशी मदत झाली अभ्यास करायची ऑनलाईन? 90% स्टुडंटसाठी तर लॉकडाऊन खूप नाईटमेअरसारखंच झालं अबाउट स्टडीज, बट माझ्यासाठी लॉकडाऊन वॉज खूप कम्फर्टेबल झालं माझ्यासाठी. इनफॅक्ट मला लॉकडाऊनमध्ये माझा जे कोचिंगमध्ये मला यायला जायला जो टाईम लागत होता तेवढा मी सेव्ह केला आणि मला उलट जास्त लॉकडाऊनमध्ये जास्त प्रॉफिट झालं उलट स्टडीजच्या बारेमध्ये. म्हणजे कसं काय सगळ्यांना म्हणजे जसं की आता माझे जे लेक्चर्स व्हायचे ऑनलाईन लेक्चर्स, मी त्याला बरोबर माझ्या हिशोबाने जेव्हा पण मला म्हणजे करायचं होतं मी त्या हिशोबाने त्याला ॲडजस्ट करत होतो. असे नाही की लाईव्ह लेक्चरच करायचे होते मला, मी ज्या हिशोबाने मला गरज होती त्या हिशोबाने मी ॲडजस्ट करत होतो. आणि मी लॉकडाऊनमध्ये खूप ॲक्सिलेट पण केला माझ्या सिलेबसला. इनफॅक्ट मी क्लासच्या पुढे गेलो होतो म्हणजे सिलेबसच्या रीतीमध्ये. आणि मी डिसेंबर 2020 माझा 80% 90% सिलेबस कंप्लीट केला होता एक्सेप्ट इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तुझा टॉप टाईम काही संपणार नाही आहे, पण खरंच ह्या भावना जे निघतात आहेत त्याबरोबर मनातनं आणि जे घडलं आहे ते सांगते. शेवटी आता जी मंडळी बघतायत, नवीन मंडळी जी आहेत किंवा ज्यांना इथे यायचं आहे त्यांना काय सांगशील, काय जॉईन करावं? तुम्ही जसे बोलले की आता 11th-12th जे सगळे मुलं असतात ते यूथ असतात
आणि यूथ म्हणजे इट इज इनफॅक्ट एनर्जी. बट माझा एक संदेश आहे सगळ्यांना की आपली एनर्जी जर तुम्ही राईट डायरेक्शनला लावाल तर जरूर तुम्हाला एक चांगलं सक्सेस मिळेल, आणि जर रॉंग डायरेक्शनला लावाल तर तीच एनर्जी तुम्हाला म्हणजे खूप बॅड इफेक्ट पण देऊ शकतात. म्हणून 11-12मध्ये जर आपण सायन्स अडॉप्ट केला आहे तर ॲटलिस्ट 11-12साठी तरी आपण फुल फोकस आपला अभ्यासाकडे दिला पाहिजे. त्यानंतर मग आपले खूप सारे वेज असतात जेणेकरून आपण एनर्जी इकडे तिकडे म्हणजे थोडी डिस्ट्रीब्यूट करू शकतो, पण तरी 11-12साठी माझ्या हिशोबानं सगळ्यांनी अभ्यासाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. क्या बात आहे. बघा एनर्जी आहे, एनर्जी आली, लाईट लागली इकडे, आणि वयापेक्षा जास्त मॅच्युअर्ड आहे का सर? हां चला सर, थँक्यू सो मच आमची सोबत काय एकदम. असल में बच्चा जो बोल रहा है कि सब यंग है तो भाई यश भी तो है, वो हमारा यंग ही है। वही तो देख रहा जैसे उसने बोला यंग है, मैं ऊपर से नीचे देखने लगा। इसके लिए तो पूछना पड़ेगा मम्मी पापा को कि 2-4 साल बाद में फिर आपका क्या प्लानिंग है। अब मैं जब फिलहाल तो वो हमने जो दिए हैं स्नैक्स उसमें बिजी है, इसलिए शायद वो नहीं बिल्कुल हम इन्वॉल्व करेंगे अपने आप में। जी, इधर भी है, उनसे भी अगर आपको कुछ पूछना है तो बिल्कुल आप पूछ सकते हैं। मैं जा ही रहा हूँ, लेकिन ये जो हमारे सबसे सुबह से बैठे इनके पास भी चला जाऊँगा। आप क्या बताएंगे ये सारे बंदे? अब आप ये बताइए यश के अंदर एक पॉजिटिव या कुछ ऐसा उसका यूएसपी जो कहते हैं ना ये बच्चे के अंदर होता है। मैंने बहुत सारे लगभग मुझे इस फील्ड में 10 से 11 साल हो गए हैं, बट मैंने जो नेचर यश का देखा है वो आज तक के किसी स्टूडेंट का नहीं देखा है। देखा मतलब अच्छी तरह देखा ना, ये बोल रहा था नहीं। हाँ अगर गलत बोल रहा हूँ तो आप एक तरफ ऐसा माइक बच्चों के लिए की तरफ भी बोल सकते हैं। नहीं मैं उनको बोलूँ देखा। अच्छा बताओ ना, आपका माइक नहीं कर रहे, आपका माइक ऐसा नहीं यार वो बताइए। कोई बात नहीं, मैं जाऊँगा फिर ऐसा पॉजिटिव है, तालियां होनी चाहिए नेचर के लिए यार। इस बात ले लो। हाँ नहीं मुझे माइक ज़्यादा सैनिटाइज किया है, ले लीजिए। यश का जिस टाइम पे एडमिशन हुआ था क्लास पे उसके शायद से 2nd मंथ के बाद से यश यहाँ पे बैठा है, तो मैं उसको क्या बुलाता था एक बार मैं यश से पूछता हूँ। डॉक्टर यश क्या बात है, कॉन्फिडेंस होता है पहले दिन से इतना बात मतलब
में नाम हो गया है, बढ़िया है सर। ये आपका पॉजिटिव एटीट्यूड है, आपका सोचने का तरीका है कि बच्चों को पहले ही डॉक्टर बुला दिया था। मैं 1 महीने के बाद जस्ट क्लास पे एडमिशन हुआ, 1-1.5 महीना क्लासेस की, इसका जो रिजल्ट आया उसके अंदर इम्प्रूवमेंट देखे मैंने, उसके बाद से डायरेक्टली मैंने उसको कभी यश नहीं बोला है, डॉक्टर यश। क्या बात है, तालियां होनी चाहिए। आपके पापा आपको क्या कराते हैं? जो डॉक्टर सीख लो, पापा को बोल दो, है ना? ये ठंडा भी आपको माता खड़े हो जाओ ना। अरे बाप रे, आप तो अपने ग्रुप की सेल्फी ठीक है। मोहम्मद क्या बताओगे क्लास के बारे में, जैसे कि यहाँ पे लाइब्रेरी कितनी बड़ी है, कुछ फैसिलिटीज बताओ। लाइब्रेरी बहुत अच्छी है, पढ़ने वालों के लिए फैसिलिटीज़ है। अगर आप पढ़ते हैं तो आपके लिए फैसिलिटीज़ है, और यश के जैसे बच्चों के लिए तो बिल्कुल। अच्छा, यश पढ़ता है इसकी? ऐसा नहीं कि पढ़ने वालों के मतलब जिनके अंदर अपने को इम्प्रूवमेंट लाने का है उनके वास्ते सही है वो। सही है ना? चलो तालियां होनी चाहिए एक बार। अच्छा, इनसे भी बात कर सकते हैं? हाँ? जी बताइए थोड़ा सा। अरे वाह, सुनाने वाले हैं क्या गाना? गाना वाना नहीं सुना, बिल्कुल आप पूछ रहे हैं तो थोड़ा। अच्छा खड़े हो गए एकदम। हाँ, एनर्जी देखिए यानी। आपने यूथ कहा तो हमने सोचा वो भी ज्वाइन करके देख लो एक बार। है नहीं क्या, आपको लगता है ना? चलो ठीक है, चलिए बताइए क्या कहना चाहते हैं जब इतनी सारी। अब इनसे मैं थोड़े अलग चीज़ पूछता हूँ, एज अ फीमेल आप यहाँ पर हो या फिर स्टुडंट्स गर्ल स्टुडंट भी होते हैं, तो कितना अपनापन लगता आहे. म्हणजे घरापासून लांब राहणारे व्यक्ती असतात, मुली असतात. आता आपण हॉस्टेलमध्ये असतो, आपण त्याच्यापासून आपण दूर राहतो. किती आपल्याला इथं आपलेपणा वाटतो या क्लासमध्ये? जास्त टाईम तर मी इथे जास्त तर घरी तर कमीच राहते, घरच्यापेक्षा जास्त मुलांसोबत असते तर मला जास्त फ्रेंडली आणि सिस्टर लाईक असतात त्या. तर सर्वांशी फ्रेंडली वातावरण आहे. त्यांच्या त्या काहीही असले त्यांच्या गोष्टीचं सर्व माझ्याशी शेअर करतात आणि ॲज अ फ्रेंड आणि ॲज सिस्टर. म्हणजे बघा, तुम्हाला जर तुमची मुलगी तुमचं पाल्य इथे ठेवायचं असेल, पुढे ॲडमिशन करायचं असेल तर हे नक्की महत्त्वाचं आहे. क्या नाम आहे आपका? हृदया. हृदयाच्या प्रेमसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. कौन सी होटल आपको अच्छी लगती है? बल्कि जेल खाना होटल तो ऐसे क्यों बन गया? अच्छा, इसके अलावा भी कौन सा सब्जेक्ट था जो आपको बहुत हार्ड जाता था ऐसा? फिजिक्स. तो आप कैसा लगता है? अभी थोड़ा मतलब इजीली जा रहा है जब से कृष्णा सर वगैरह सब सिखा रहे हैं तो ओम सर. और मतलब अच्छा जा रहा है. अच्छा जा रहा है, सब अच्छा जा रहा है. खा पी के खुश है आप लोग, टेंशन मत लीजिए. सब इमरान सर ही बोलते मुझे प्यार से. सर एक बार हो जाए फिर क्या बादशाह वाला हो जाए, कुछ भी नहीं. बादशाह के लिए फिर आपको सब्जेक्ट स्टडी करना पड़ेगा. अच्छा, वो वाला अलग सब्जेक्ट मुझे. हाँ सर, मैं इतना खुश हूँ, आपको अच्छा नहीं लगता? नहीं. अच्छा बताइए, क्या कहेंगे, बच्चों का इतना प्यार है और इतने सारे अटैच होते हैं आपसे, और ये चीयरिंग यूटिंग मैंने बहुत कम देखी है आजकल क्या क्लास में. तो कहा जाता है कि क्लास एक संस्कृति हो गई है, कहते हैं ना कि कुछ जरिया कुछ निकली, लेकिन यहाँ पे आके अपनापन लग रहा है. अपने क्लास को लेके, बच्चों के लेके पहला कमेंट तालियां है. ये एनर्जी की वजह से हम लोग भी अच्छा डेडिकेशन दे पाते हैं, और सब कुछ जो एक टीचर का वो बच्चों के लिए ही होता है. तो बच्चों की तरफ से बहुत अच्छा रिस्पांस मिलता है. हम लोग भी हमारी क्वालिटी में और इजाफा करते हैं, इंक्रीमेंट करते हैं, और इसी तरीके से मतलब पढ़ी चलती है. अच्छा, इन्होंने जो आपको नाम आदरयुक्त जो भीति है वो अभी तो चलो बता रहे हैं, कब पता चला? ऐसा भी हमको बोलते हैं बच्चे. तो सब्जेक्ट से रिलेटेड कुछ बात निकली थी, तो बच्चों ने मतलब ये बना दिया था कि बायोलॉजी के बादशाह सैयद इमरान सर गए. क्या बात है. मैं
मैं एक्चुअली बता दूँ, मैं JNU हूँ, मैंने CBSE से अपनी पढ़ाई की है, JNU वाशी में मैंने 10th था मैं। उसके बाद अब मुझे पता है हॉस्टल में रहना, दूर रहना, घर से दूर रहना, उसके बाद अपनापन, तो ऐसे एक बार हो ही सकता है ना, ऐसी पर्सनैलिटी हो, अपनापन दिखाना हो तो सर ऐसे कुछ होना चाहिए ना, धन्यवाद एक बार सर के लिए। आने वाले फ्यूचर की शुभेच्छाएं। सबको बेस्ट ऑफ लक और सब अपने पढ़ाई पर कंसंट्रेशन देंगे और जितना टीचर्स सभी टीचर्स आपको गाइडलाइन करते हैं यश की तरह सब उसी गाइडलाइन को फॉलो करें और अच्छे स्कोर लेकर के। थैंक यू। बोलना बहुत कुछ था लेकिन बोला तुम समझ जाओ, ठीक है, थैंक यू सर, थैंक यू। अभी आपके शुभेच्छा। शुभेच्छा तो क्या सर भाई, मेरे को लगता है कि दो चीज़ें हैं, जब ये 11th का पढ़ाई कर रहे हैं तो दो चीज़ें होनी चाहिए। स्टूडेंट में क्यूरियोसिटी होना चाहिए, जो कि जैसे एक बहुत अच्छा एग्जाम्पल था, वो नए नए सवाल लेके आता था, खुद से सोचता था। स्पेसिफिकली फिजिक्स के लिए तो क्यूरियोसिटी बहुत ज़्यादा ज़रूरी है, और दूसरा हार्डवर्क। ये दोनों चीज़ें अगर मेरे हिसाब से सही से यूज़ कर ले बच्चे तो डेफिनेट है कि रिजल्ट उनको मिलेगा। क्या बात है, उससे पढ़ाई करके आता है, उससे लेनी चीज़ें। हाँ सर, ये तो मैं सरप्राइज था, ये आप यस से भी डिस्कस कर सकते हैं कि हमने कितनी चीज़ें ऐसी डिस्कस की है जो हमको पता था कि शायद टीम में नहीं पूछेंगे, बट उसको सवाल आता था कि सर ये अगर ऐसा हो तो क्या हो, तो हम आगे डिस्कस कर सकते हैं। अभी इनको भी लग रहा है शायद मैं भी कर लेती, मैं भी कर लेता है, करूँगी, अपना वो चीज़ें भी बाहर आती है, जैसे साइड में पूछ लेना क्या था। और शुभेच्छाएं दीपावली। दीपावली सर क्या, वो तो इनके लिए हर दिन मेरे को लगता सेम ही है। 11th में एक दिन के जैसे ही सब 2 साल पढ़े तो सबका बढ़िया होगा, बाकी सब भी यहाँ पे काफी सेम हो गया, हो ही जाएगा सबका बढ़िया। जी थैंक यू सर। सर आप तुम्हें क्या शुभेच्छा क्या? मैं दासिल चौधरी हूँ। इसके बारे में एक बात बताऊँगा जो मैं सही बच्चों को बोलता हूँ कि कंसिस्टेंसी बहुत ज़रूरी होती है, जो यश मिलती है, यानी हर चीज़ उसी टाइम पे करनी है जब उसको उसका टाइम है। अगर आप वो करते हो कंटिन्यू में तो आपको ज़रूर यश के तरीके मार्क मिलते हैं। या तो जो हमारे टीचर लोग हैं जो आपको पढ़ाते हैं, पढ़ाने के बाद में एग्ज़ाम में ऐसा कोई भी क्वेश्चन नहीं रहता जो उनको नहीं आता। ऑनलाईन एज्युकेशनमध्ये कसं झालं होतं की मुलांकडे मोबाईल आला होता, त्याच्यामध्ये डायव्हर्शन निर्माण होतं. म्हणजे जर तुम्ही लेक्चर बघत आहात तर ऑनलाईन लेक्चर बघताना तुम्हाला खूप डायव्हर्टिंग गोष्टी त्यामध्ये असतात आणि खूप मुलं त्यामध्ये वापरून तर त्यावरती कंट्रोल स्वतः असतं मला. यश तुम्हाला जर बोलणार आहे तर मी ऑनलाईन लेक्चर न बघता मी लेक्चर म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर बघितले, त्यामध्ये डायव्हर्शन नाही. कारण क्लासचे रेकॉर्डेड लेक्चर तुमच्या ॲपवर अवेलेबल असतात, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने पॉज करून फास्ट करून स्लो करून करू शकता. क्या बात आहे. मी मला असं वाटतं का आमच्याकडे आलेला प्रत्येक विद्यार्थी हा डॉक्टर बनायला पाहिजे. नक्कीच, आणि बनती नाही आणि दिसतात हे छान छान चेहरे, पण वेळेची मला असल्यामुळे मी थोडं पुढे जातो. नक्की सर प्लीज टाळ्यांमध्ये सरांसाठी. अरे बाप, सरप्राइज है, तो पता है सबको सर जी, तो एक बार मेरे साथ हो जाए इशू नहीं. हैप्पी बर्थडे 1 2 3 हैप्पी बर्थडे. ये तो बड़ा सर मजा नहीं आया। हाँ मजा नहीं है, कहाँ से आवाज निकाला आपने? एक मैसेज है मेरा, जैसे कि अभी हमारे इसमें लॉकडाउन लगा था, तो लॉकडाउन के मैं एक बोलना चाहता हूँ कि जैसे अमीर और अमीर हो गया, गरीब और गरीब हो गया, वैसे यही सेम स्टूडेंट की लाइफ में भी हुआ. जो बच्चा होशियार था वो और होशियार हो गया, और जो वीक था वो बहुत ही ज़्यादा वीक था. बच्चों समय आ गया है, ऑफलाइन क्लास शुरू हो गई है, बच्चों आपको फोकस बढ़ाना है. जो ऑनलाइन के समय जो तुमने खुद को डाइवर्ट कर रखा था इधर उधर, तो वो सब हटा के आपका फोकस बढ़ाना है, कंटिन्यूसली हार्डवर्क करना है, उसमें कंसिस्टेंसी रखनी है, तो डेफिनेटली आप यश के ऐसा रिजल्ट ला सकोगे. आप तो सबसे पहले जो समझा है आज धनतेरस है, सर तो पूरा घोड़ी में क्या है, बाल की बात कर रहा हूँ मैं. सेलिब्रेशन अच्छा है तो उसके लिए थोड़ा प्रेजेंस भी अच्छा है. बाकी जिनका बर्थडे है उसी भी है आप. सबसे एल्डर अच्छा थैंक यू जी. शुभेच्छाएं या फिर जो कहना चाहता हूँ. मैं तो यश की स्पेसिफिकली जो भी टिके लगे
स्टडी सब जन कर रहे हैं। मैं स्टूडेंट्स के लिए उसका एक जो स्पेसिफिक पॉइंट है जो मैंने खुद नोट किया हुआ, मराठी त्याला म्हणतात स्थितप्रज्ञता, दैट इज कॉल्ड एज द स्टेबिलिटी ऑफ माइंड। व्हाट विल अकर, यानी क्या होने जा रहा है, यानी जब भी बहुत बार वो डिफिकल्टी काउंटर में भी आता था, ठीक, लास्ट के 10-15 दिन बाकी है, कुछ कंसेप्ट और अभी भी अपनी ओवर वीक थी, ठीक है, बराबर, ठीक, पर वो वहाँ पे भी उसने बिना हिचकिचाहट पूछी भी पूरा एक्सेप्ट भी किया कि सर अभी भी ये लैक्यूना बाकी था, ठीक है। यानी मेरे ख्याल से 12 की एग्जाम मेरे ख्याल से लगभग 1 या 2 तारीख के बाद, ठीक है, यानी लास्ट पॉइंट तक ही इज रेडी टू एक्सेप्ट ऑल थिंग्स और बिना कोई हिचकिचाहट। मैं सभी स्टूडेंट्स को उतना ही कहूँगा कि वट एवर दैट वन रिलेटेड टू ये पिकुलरिटी हमारे सबसे बेसिक इंपॉर्टेंट, हमारे मार्क्स ऊपर नीचे होंगे, कीप पेशेंस एंड दैट विल ओवर द प्रॉपर फ्लो कंसिस्टेंसी, ठीक है, यू विल गेट द सक्सेस। थैंक यू सो मच। मुझे पता है मेरी बातें सुन के मैंने थोड़ा सा हल्का करके भी हम पॉइंट भी आए, क्योंकि टीचर लोग हैं, हमें सीखना हमारा अच्छा जो होना चाहिए उसके बारे में सोचेंगे। यहाँ पे आप एक को फॉरवर्ड किए जा रहे हैं। जी जी सर बताइए। बस समय ओके, वैसे तो मैं यहाँ पर वसीम सर का फ्रेंड हूँ। यहाँ पर जिस समय मैं यश का सर ने मुझसे बताया तो मैं भी बहुत खुश हुआ कि वेरी गुड। और सब बच्चों के लिए मैसेज ये है कि यश ने जब ये करके दिखाया है तो डेफिनेटली आपके लिए भी ये चैलेंज है, आप कर सकते हैं इसको। और जिस तरीके से अभी लॉकडाउन का जो पीरियड है, लॉकडाउन में यश ने जब इतना सक्सेसनेस लाया है तो आई थिंक कि लॉकडाउन अपने लिए कोई बैरियर नहीं। अगर स्टूडेंट एक अपना एक कंसिस्टेंसी अगर रखे, जैसा नाजिम सर ने बोला है, तो मैं नहीं समझता कि ये करना कोई मुश्किल है। तो आपके लिए बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू। मैं अकलीम चौधरी हूँ और मैं ZP टीचर हूँ। मतलब बच्चे हमारे पास में फर्स्ट स्टैंडर्ड से आते हैं तो हमको फर्स्ट से लेके 8 तक के उनको पढ़ाते हैं। उनकी तमाम कमजोरियाँ, मतलब उनको पेन पकड़ने से लेकर तो पढ़ते आना चाहिए, लिखते आना चाहिए, स्टेज पर खड़े रह के बोलते आना चाहिए, ये तमाम चीज़ें, तमाम बातें हम उनको शुरुआत से बताते हैं, मतलब बेसिक जिसको ये कहते हैं। तो उसमें हम बच्चों की कमजोरियाँ देखते हैं कि कुछ बच्चे मतलब अपना गोल जो है बहुत छोटा सेट करते हैं और उसको अचीव करने के लिए पूरा ध्यान नहीं लगाते उसमें। ये बहुत गलत है। अपना गोल जो है, आज का ज़माना ऐसा है कि बड़ा सोचो, अपना गोल बड़ा करो, अपना जो दायरा है ना वो बढ़ाओ, वास्ट करो उसको और उसके लिए पूरी कुव्वत से लग जाओ। और लास्ट में मैं एक शेर कहूँगा कि बशर राज़े दिली कहकर ज़लील ख़ार होता है, बशर राज़े दिली कहकर ज़लील ख़ार होता है, निकल जाती है जब खुशबू तो गुल बेकार होता है। और मिटा दे अपनी हस्ती को, मिटा दे अपनी हस्ती को, अगर कुछ मर्तबा चाहे कि दाना खाक में मिलकर गुलो गुलजार होता है। बोलो क्या लोग पाए मुझे ना किसी में दम नहीं, पर दिखा दिया अपने भाई ने कि हम भी किसी से आप सुबह से देख रहा हूँ यहाँ से वहाँ कैबिन से बाहर ऊपर नीचे जिन्होंने भी किया, और आप बता दीजिए कैसा एक्सपीरियंस आपका। हम तो बच्चों के साथ में काइंड ऑफ बड़ी बहन जैसे ही रही हूँ यहाँ पर। इनका जो भी प्रॉब्लम है, जैसे वसीम सर ने ऑलरेडी इनकी स्पीच में कहा कि हम एक मीडियम है सिर्फ टीचिंग फैकल्टीज और इनके बीच में। जैसे आप वो लोग बोलते हैं उनको कन्विंस करते हैं, इनकी कुछ डिजायर है तो हम उनको कन्विंस करते हैं। एग्जैक्टली, हम बीच का काम करते हैं। इन पर ध्यान देना, एज अ बड़ी बहन रहना, बस ये काम है हमारा यहाँ पर। तालियां नीचे हेल्प करके ना बघितलं माझ्या बरोबर आले असते तर मी पास झाले असते, म्हणजे चांगला स्कोर केला असता। किसी के पप्पा बघितलं आएंगे नहीं का, कारण ऑलरेडी नावे म्हणतात आपल्याला, म्हणतात की नाही माझे बाबा पण आरोग्य बघायला माझ्या वेळेस PMT होती तेव्हा पण मी स्कोर केला होता, पण नंतर मग लक्षात आलं की आपली कुठपर्यंत आपण जाऊ शकतो। मी पाहिलं पण बघितलं डायरेक्ट खाली तास, पण शेवटी कसं वाटते आजकाल एकूण म्हणजे आता मला झालं मी कधी कॅमेऱ्यासमोर आलेली लग्नात तरी एवढे फोटो काढलेले ना कधी म्हणलीस आता कसं वाटते त्याच्यामुळे मला काय बोलावं आणि काय नाही हे सुचतच नाही।
तुम्ही एवढं प्रामाणिकपणे बोलताय तेच महत्वाचं आहे. अख्खा महाराष्ट्र बघतोय. व्यवस्थित करते त्या आजपर्यंत असं वाटायचं जो टॉपर असेल, जो टॉपर असते त्याला कसं फील होत असेल, हा आपण विचार करत होतो. मला एकदम जो टॉपर असते आज त्याच्यामुळं मला जो आनंद झाला. बरं, हा आनंद व्यक्त करताना बऱ्याचदा आमच्या वेळेस म्हणजे पूर्वी असं असायचं की एवढा मोठा प्लॅटफॉर्म नसायचा, मीडिया नसायचा. खास काय शिकत आहे तुम्ही वसीम सरांच्या क्लासला की नेमकं इथे सगळे लोक मंडळी असणं, इथे आपण गेले तुम्हाला बोलवणं आणि काय विशेष होता मुलगा इथे टाकल्यावर चिंता विसरलाय. तर इथे टाकल्यानंतर आम्ही सर्व चिंता विसरतो. कारण इथे जी फॅकल्टी आहे, टीचिंग असो, नॉन टीचिंग असो, जे डायरेक्टर आहे ते एकदम मन मिळावं आहे. आम्हाला कधीच त्याच्या वडिलांची किंवा पॅरेंटची कमी त्यांनी जाणून दिली नाही. आणि माझं पण सांगणं तेच होतं त्याला की तुला जर गरज पडली तर तू आपल्या फॅकल्टी, टीचिंग असो, नॉन टीचिंग असो, डायरेक्टर यांना सांगायचे. आणि ते त्यांनीच आतापर्यंत त्याला सॉल्व्ह केलं. त्याच्यामुळे आम्हाला तो बाहेर आहे आणि किंवा काहीच असं काही वाटलेलं. बरं, बाकी ठिकाणी डायरेक्ट मेन सर जे असतात, डिरेक्टर जे असतात किंवा संचालक जे असतात त्यांना भेटण्यासाठी वेळ लागतो. इथे किती आवडली आहे. नाही, ह्या अकोल्याच्या कोचिंग क्लासेसमध्ये मी जेव्हा पूर्वी स्कॉलरशिप परीक्षा दिली, CCC दिली, आणखी नेटवर्क, पण तेथील आम्ही जे वातावरण पाहिलं तिथलं वातावरण एकदम कोऑपरेटिव्ह नेचरचं नव्हतं. आणि मी म्हणूनच या ठिकाणी पहिल्या दिवसापासूनच मला पूर्ण वातावरण कोऑपरेटिव्ह नेचरचं वाटलं आणि म्हणूनच मी या ठिकाणी माझ्या मुलाला प्रवेश दिला. बरं, शिक्षक इथले टीचर्स त्यांच्याबद्दल काय सांगाल, किती सपोर्ट केला. नाही, इथला प्रत्येक स्टॉकला फॅकल्टी आहे, प्रत्येकाने त्याला सपोर्टिंग केलेलं आहे, असं कोणीच नाही. सगळ्यांचं श्रेय जे आज जरा 705 जे आहे ते इथल्या डायरेक्टर, टीचिंग फॅकल्टी अँड नॉन टीचिंग फॅकल्टी यांना. बरं, पूर्ण अभ्यास केला तर कधी अभ्यास करू शकतो जेव्हा आपण व्यवस्थित असेल मोटिवेट होणे. म्हणजे कधी भूक लागेल ते अभ्यास करते जास्त. हो, लागायची ना. तुमचा जो एरिया आहे ना, काय आवडते जेव्हा खायला तो रात्रीचाच जास्त अभ्यास करायचा. आई चहा करून दे. चहा तर कधी घेतलाच नाही त्याने, पण चिवडा आणि शंकरपाळे तो नेहमीच खायचा. रात्रीचे सुद्धा खायचा. चिवडा नव्हतं पाहिजे. पण अभ्यासात कधी उशीर झाला, लवकर उठायला लागलं तर रात्री अभ्यास करते, मग कशी काळजी घेतली तुम्ही? जास्त त्याची काळजी घेतली परीक्षेच्या काळात ना, लॉकडाऊन एक्झाम मध्ये तर तो इथेच होता अकोल्याला, पण लॉकडाऊन मध्ये तो 10 महिने जवळपास राहिला आमच्याकडे. त्याच्यामुळे तो सहसा रात्रीवर बरेच अभ्यास करायचा. आता सगळ्या माऊली बघतायत, महाराष्ट्रातले सगळे पॅरेंट्स बघतायत. तुम्ही काय सांगाल, वसीम सरांच्या क्लासमध्ये आमचा मुलगा होता, त्याला किती फायदा झाला, त्यांनी का इथे जॉईन करा? आता यातला जो फायदा झाला 100% फायदा हा अकोला चौधरी कोचिंग क्लासेसमुळे झाला. त्यांची जी फॅकल्टी आहे, जी टीचिंग फॅकल्टी असो, नॉन टीचिंग फॅकल्टी असो, यांचं सगळं श्रेय त्यांना जाते. क्या बात आहे. तुम्ही मगापासून हात बनवून बसले, तुम्ही खरंच. बरं, काय सांगशील आई बाबा पहिल्यांदा तुला वाटलं पहिल्यांदा असं अचीव झाल्यावर, यापूर्वी अभ्यासात कसा होता तू सुरुवातीपासून? मी म्हणजे अबव स्टुडंट होतो. मला स्टार्टिंगपासूनच ठीकठाक कोणत्या पण फील्डमध्ये, मी स्टडीच्या फील्डमध्ये मला अबव स्टुडंट असल्यामुळे मला चांगले पर्सेंटेज असायचे. बरं, रिझल्ट लागला, तुला फोन आला, तुला कसं कळालं की तू टॉप केलं? ॲक्च्युली ते तर म्हणजे मी जेव्हा बघितलं रिझल्ट तर इट वॉज की वेबसाईट खूप हँग व्हायची. तर मी सरांना माझा ॲप्लिकेशन नंबर पाठवला आणि सरांनीच मला माझ्या सगळ्या रिझल्टबद्दल सांगितलं. मी आतापर्यंत सुद्धा माझा रिझल्ट स्वतः बघितला नाही आहे. मी आतापर्यंत सरांचे. बरं, पहिली रिॲक्शन काय होती, कोणाला सांगितलं घरी? म्हणजे तुम्हाला किती माहीत पडलं तेव्हा? तसं पाहिलं तर तो त्याचे पप्पा नाहीच आहे, ते फेल आहे. अच्छा, तो सॉरी. कुठलीही गोष्ट आधी पप्पांना सांगतो, नंतर पप्पा मला सांगतात. हे उलट आहे. आमच्या पप्पाला आम्ही कोणती गोष्ट सांगितली की पप्पा डायरेक्ट म्हणतात मला आणि असं नाही ना. पप्पा खरं आहे नाही म्हणजे असो. पण खरं तू आई बाबांचं जेवढं मानतोस, जेवढं शिक्षक सगळं तू फॉलो करतोस, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि शेवटी मला एवढंच म्हणायचं सर की ज्यांच्याबद्दल आपण बोलत होतो त्यांना मी जाऊन आता हे सगळं सांगणार आहे. तुमच्यासमोर बोलायचं नाही ना, इथं सगळ्या बाईट्स घेतलीच नाही. असो, तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि कार्यक्रमाच्या आमंत्रणात शेवटी मी जातोय, तर तुमच्यापैकी कोणाला काय काय बोलायचं आहे? जर मी आलो या ठिकाणी
ओके, काही विचारायचं झालं कुठे येऊ? मी आलो की त्याकडे पाहतात सर. तुम्हाला बोलायचं? अच्छा, पाठीमागे. ओके सर, हां बघा, मी तुम्हाला सरांबद्दल सर कोण सांगा. हां जी, मुळा बरोबर येतो, मीच येतो तिकडे. ओके, काय समस्या, काय भावना आहे त्याच्या सरांनी म्हटलं बोलाच लागते. आता बोलावंच लागतं. काही नाही, मी आता रिपीटसाठी जॉईन केलं आहे CCC मध्ये. जर एकच महिना झाला आहे आता सुरू करून. तर आतापर्यंत अनुभव सगळा खूप चांगला आहे. सगळे स्टाफ आणि टीचिंग फॅकल्टीज खूप मदत करतात. वसीम सर इतके फ्रेंडली आणि कोऑपरेटिव्ह टीचर तर मी कधी पाहिले नाही आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. अच्छा, आणि इथे तू मला सांगापासून आणि हा एक्सपिरियन्स तुझाही छान आहे, पण वेगळं काय सांगशील? बरीचशी मंडळी, बरीचशी मित्र, कोणत्या गावचे असतो पहिला? अकोल्याचा प्रॉपर आहे, बाहेरचे फोन आलेले आहेत. अनुभव काय तुझा? आपण काय शुभेच्छा द्यायची? अनुभव तर खूप छान आहे, कारण की स्टडी करायला एन्व्हायरमेंट खूप चांगलं भेटते इथे आणि नॉन स्टाफ खूप सपोर्ट करतो खूप जास्त. लायब्ररी आहे, खूप छान आहे. तुझे आवडते शिक्षक कोण आहे? माझे आवडते शिक्षक सगळ्याच येतात पण? हो, सर्व येतात. तुमचा काय जो पाठीमागे बसून एकदम थिएटर सारखा माहोल येतात, बाल्कनी बैठे तुझे आवडते शिक्षक कोण आहे? पुढे आवडते शिक्षक इमरान सर. मतलब आपने सबको बोल रखा है बाद में पार्टी करनी, ऐसा कुछ नहीं? हाँ जी बताइए. इमरान सर एंड बहुत सारे मतलब जो हमें फिजिक्स बायोलॉजी पढ़ाते हैं वो दोनों टीचर मेरे फेवरेट. अच्छा, आपको इतना कॉन्फिडेंस क्यों है? नाही, थोडा लाजतोय आमचा भाऊ. काय म्हणशील आता? तो एवढा महाराष्ट्रात त्याचा कुठे गेला? महाराष्ट्रात एवढा नंबर आला, एवढं सगळं विदर्भात, महाराष्ट्रात सारे मीडिया टीवी अच्छा नहीं लगता? अच्छा लगता है कि तो पढ़ाई करो ना फिर. कर रहे हैं, अच्छा लगता कर रहे सर. हम एफर्ट डाल रहे हैं कि मतलब अब जो एफर्ट करना है हमें कि मतलब मार्क्स अच्छे स्कोर करना है. अच्छा, असं देख रहे हो सर, कशालाच विचारता प्रश्नाविषयी? सगळ्यांसमोर प्रॉमिस करावं लागतं. तुला थंडीच नाही, प्रत्येकाला नाही विचारू शकत मी. हां सर, इकडे येतोय. ओके ओके, महिला शक्ती महत्वाची आहे. सर आहे, सांगा कोण कोण? ओके प्लीज, आता परिचय देखील सुरुवात की. मेरा नाम मैना परवीन है और मैं यहाँ अभी न्यू हूँ. मेरा अभी 1 मंथ पहले एडमिशन हुआ है और मैं यहाँ पर जब से आई हूँ मुझे बहुत ज़्यादा फैसिलिटीज मिल रही है स्टडी के लिए और मुझे वो हर चीज़ मिल रही है जो मुझे नीडेड है पढ़ाई के लिए. जैसे मुझे लाइब्रेरी में जाकर मैं जो मन चाहे वो बुक ले सकती हूँ. जो मुझे प्रॉब्लम जा रही है पढ़ने के लिए वो मैं सॉल्व कर सकती हूँ डाउट सेंटर में, और मुझे वो हर चीज़ मिल रही है जो मुझे चाहिए. एक बात बताइए, जब घर से हम निकलते हैं हम बहुत बार ऐसा होता है कि कोई भी क्लास में समय देखना पड़ता है, कब खत्म होगा, कब लेक्चर खत्म होगा, कब यहाँ पर वो एक्साइटमेंट रहती है कि यार घर से मैं कब क्लास में पढ़ाई शुरू. हर सब्जेक्ट मुझे एंटरटेनमेंट मिलता है, एंटरटेनमेंट के साथ पढ़ाई भी मिलती है जिससे बोर नहीं होता. कभी कोई लेक्चर में जैसे बहुत बोर हो रहा है, बहुत सारा दुख रहा है, अब नहीं पढ़ना है हमको, ऐसा बिल्कुल नहीं होता. हर ब्रेक भी मिलता है बीच में फ्री होने के लिए, फ्रेश होने के लिए, और वो हर चीज़ मिलती है. जैसे अगर हमें एंटरटेनमेंट चाहिए बीच में, सर तो मजाक में भी पढ़ाते हैं और साथ साथ में हमको पढ़ाते भी है. जो हम डाउट सर से सर हैंड करके पूछ भी लेते हैं. क्या बात. बघा, आपला पण आहे आणि आपलं एक मुलीवरचं एक असतं की प्रत्येकाला लेके सबको लेके एक स्पेशल अटेंशन है. सबको लेके सबके डाउट्स क्लियर होते हैं ना. यश के हिसाब से बोला था कि आने वाले फ्यूचर के अंदर 700+ यश है. ऐसे ही पूरी क्लास के अंदर एक और स्टूडेंट यहाँ पर है जिसके लिए हमारे एक्सपेक्टेशन बहुत ज़्यादा है और नेक्स्ट ईयर हम एक्सपेक्ट करते हैं कि 2022 में जो हमारा रिजल्ट आएगा उसमें से एक कैंडिडेट ऐसी यहाँ पर है जिसका हम लोग 700+ एक्सपेक्ट करते हैं. तो मैं उन्हीं के पास माइक देने के लिए बोल रहा हूँ. क्या होती जी बात बताइए. जिसका हाथ उठ जाएगा उसके पास माइक दे दीजिए. अरे वाह, क्या बात है, तालियां. अगले साल यहाँ नहीं, हम वहाँ होंगे, अब यहाँ होंगे, राइट? ओके, आपको परिचय दीजिए और जितना सर ने बताया है तेवढ्या अपेक्षा ठेवलेल्या आहे, काय सांगा? सर, माझं नाव आयुषी पजे आहे. मी 2 महिन्याआधी इथे भेटायला आली होती. मी नावेद सरशीच भेटली होती. माझा कॉन्फिडन्स खूप लो होता त्यावेळी, पण नावेद सरनी मला इतकं बूस्टअप केलं की माझा कॉन्फिडन्स वापस आला आणि मी वापस विचार केला की मी वापस एकदा चांगल्याने अभ्यास करू शकते. जो 1 वर्ष गेला त्याला पुन्हा मी त्याला रिबूस्ट करू शकते.
आणि मला सरनी तो कॉन्फिडन्स दिला आणि आता मी चांगला अभ्यास करत आहे आणि तसंच करत राहणार. पुढच्या वर्षी मी यशच्या जागेवर त्यांना रिझल्ट आणून देईन. क्या बात आहे, क्या बात आहे. सरांनी ज्या प्रकारे म्हटलं ना तर कॉन्फिडन्स रिबूस्ट केला, म्हणजे मग तेव्हा आपण मोरल डाऊन होतं का? हो सर, 2 वर्ष अभ्यास केला आणि तो फ्रुटफुल नाही आला. बरेच कारणं होते. त्याच्यामुळे मग स्टुडंट्सला तेच असते की सेल्फ कॉन्फिडन्स खूप लो होऊन जातो. रिझल्ट येतो, आता आमचा कालच रिझल्ट आला. तर तो एक टीचर्सकडून सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही वापस एकदा करू शकता, एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे. तर तो सपोर्ट मला सगळ्या तुला काय आता जे टेस्ट जे आहे त्याच्यामध्ये काय स्कोर आहे? सर आता चांगला स्कोर सुरू आहे. आता रोजच्या रोज अभ्यास, क्लासेस असतात, रोज ऑफलाईन क्लासेस असतात, तर रोजच्या रोज अभ्यास होतो, बॅकलॉग क्रिएट नाही होत आणि त्याच्यामुळे चांगला स्कोर येते. 650च्या पुढे असतो स्कोर. बापरे सर, आम्ही सुरुवात होऊ चुकी आहे. 650 म्हणजे अर्थात तुम्हाला कल्पना नाही, जर अभ्यास करून बघा असं. बट शेवटी रिपीटर्स जे आहे किंवा तुझ्यासारख्या ज्यांच्यावर आता मागच्या वर्ष फुल लॉकडाऊन, त्या सगळ्यांना काय सांगशील जे आता नवीन फक्त त्यांनी का जॉईन करा? मी सांगेल की कॉन्फिडन्स लो नका होऊ देऊ. बरेच कारणं होते मागच्या वर्षी, अशी काही म्हणजे एवढी मोठी गोष्ट नाही आहे. यावर्षी वापस होऊ शकते जर फोकस्ड अभ्यास केला, गायडन्स खाली गेला. कारण की आपण स्टुडंट्स आहोत, आपल्याला बरेचदा गायडन्सची कमी पडते आणि आपण स्वतःहून नाही करू शकत. तर पॅरेंट्सचा सपोर्ट आणि गायडन्स खूप इम्पॉर्टंट आहे. टीचर्सशी बोला, त्यांना विचारा की कुठे कमी पडत आहे, डाऊट्स विचारा आणि मग होऊन जाते. नक्की. थँक्यू सो मच. नेक्स्ट इयरची गॅरंटी आपल्याला मिळते. थँक्यू. काय सांगशील? मी ऐकले की तुझा मित्र महाराष्ट्रातनं किंवा अर्थात महाराष्ट्रातनं टॉप केलंय. काय मत आहे तुझं? तुम्ही सोबत अभ्यास केला होता? अभ्यास तर त्याचा सोबतच केला होता, पण आता त्याचा अभ्यास खूप जास्त होता त्याचा आमच्यापेक्षा. म्हणजे लॉकडाऊन झालं, लॉकडाऊनमध्ये त्याचा पोर्शन कंप्लीट करण्यात आला. पुन्हा मग तिकडून लॉकडाऊन नंतर आल्यानंतर मॉक टेस्टमध्ये त्याचे रिझल्ट्स वगैरे ते आता कन्सिस्टन्सी मेंटेन करावं लागतं. ते आता नाही झाली आमच्या लास्ट इयर. आता यावेळेस आम्ही ट्राय करूया. पण तुला नाही म्हणत आहे तुझी नाही, तू करणार आहेस, मला कल्पना आहे. तुझं काय सांगशील? डायव्हर्ट होत नव्हता तो, म्हणजे आपण लोकांना चालली अरे क्राऊड मारून घेऊ? नाही, तो बिलकुल डायव्हर्ट नव्हता. इथून खूप चांगला था मित्र म्हणून आपली म्हणजे डाऊट्स येत होते मला, तो डाऊट समजून सांगत होता. असं कधी झालं का या सब्जेक्टमध्ये एखादी असते आपल्याला हर्डल आलं किंवा आपण सॉल्व्ह करू शकलो नाही, सरांनी होमवर्क दिले किंवा सरांनी, मग सगळ्यांनी मिळून तुम्ही अभ्यास केला करू स्टडी? हा, माझा तो म्हणजे छोटा मोठा डाऊट काउंटर चालू तोच होता. म्हणजे कोणत्याही सब्जेक्टचे डाऊट्स आले की पहिले म्हणजे त्याच्याकडेच जातो. छोटा मोठा डाऊट काउंटर नाही सेवत होता. आम्ही दोघेही त्याला म्हणजे जेव्हाही डाऊट्स आले ते विचारतच होतो. तो पण म्हणजे कोणी असते ना जे सांगत नाही की बा समोर निघून जाईल म्हणून, तो तसा नव्हता. तो आम्हाला अजून सांगत होता की बा असं करा, कसं अभ्यास करायचं. कधी डिमोटिवेट झाला तो मोटिवेट पण करत होता. म्हणजे तो मोटिवेट पण करत होता. खरंच खरे स्माईल बघा त्याची. पण एक विशेष तुमच्या बॉन्डिंग, तिघांची मैत्री आहे. काय सांगाल त्याच्यामध्ये? काय अशा क्वालिटीज होत्या ज्या तुमच्यात नव्हत्या किंवा बाकीच्यामध्ये असायला पाहिजे का? एक एक करून. सगळ्यात इम्पॉर्टंट तर कन्सिस्टन्सीच आहे आणि हार्डवर्क. आता किती टॅलेंट असला तरी ते म्हणजे हार्डवर्क नाही केलं तर ते वेस्टच जाणार आहे. रिझल्ट यायला तुमचा सेम इथे पण सेम मेरे लिए तर अशा शुभेच्छा काय द्याल त्याला? आता त्याच्यासारखा जो मीडिया कव्हरेज मिळतोय, त्याचं नाव झालं एवढं मोठं, तो आता महाराष्ट्र आणि नेमकं आपल्या क्लासबद्दल, या क्लासमध्ये मैत्री म्हणजे आयुष्यभर टिकते नाही. तर वसीम सरांच्या या क्लासबद्दल काय शुभेच्छा? आणि त्याला बेस्ट ऑफ लक विश करतो त्याच्या समोरच्या करिअरसाठी. सगळ्यात चांगला डॉक्टर झाला पाहिजे. बेस्ट ऑफ लक त्याला म्हणजे पुढे यश. बरं, इथल्या ज्या सगळ्या ॲम्बियन्स आहेत, म्हणजे तुम्ही रूमवर, ऑफिसवर, घरी किंवा आता इथे जिथे तुम्ही आहात, तर या ॲम्बियन्सबद्दल इथं काय काय फॅसिलिटीज आहेत? लायब्ररीपासून सुरुवात करा. लायब्ररी आहे? हो, लायब्ररी एकदम म्हणजे हायटेक क्वालिटीची आहे. म्हणजे AC पण आहे त्याच्यामध्ये, चांगले टेबल्स, चेअर्स वगैरे, बुक्स पण त्याच्यामध्ये अलॉट केले जाते. खूप प्रकारचे बुक्स आहे. म्हणजे प्रॅक्टिस पण खूप होते आपली. म्हणजे खूप म्हणजे चांगल्या पद्धतीची लायब्ररी आहे. ओके. आणि तसं बघितलं तर अनेक फॅसिलिटीज आहेत आणि त्या सगळ्या कव्हर आता आपण एकेकामध्ये केलं. थँक्यू सो मच तुम्ही आमच्याशी बोलले. टाळ्या बंद दोघांसाठी. शेवटी मला हे सांगायचं आहे की मनोरंजनाचा एकच पत्ता, शोचं नाव आहे सिटी कट्टा. मनोरंजनासोबतच तुमचा पाहणे या ठिकाणी यावा, त्यांनी जॉईन करावा. त्यांनी याचं साक्षात मूर्तिमंत उदाहरण आहे आपल्यासमोर. असा म्हणजे आपण त्याला प्रमुख पॉईंट म्हणूयात किंवा प्रत्येक ठिकाणी देण्यात जातो. शाळेचं नाव ज्या प्रकारे त्यांनी शाळेचं नाव त्यावेळेस मोठं केलेलं आता क्लासमध्ये पुढे येऊन डॉक्टर. तर हे सगळे शिक्षक वृंद, इथला हा ॲम्बियन्स खरंच मला तरी नाही आवडत की असा अकोल्यात आहे किंवा अकोल्यातल्या कोणत्या गोष्टी आहेत. तिथे शिक्षक वृंद बघा, यांची छान छान चेहरे बघा. आहे
तर ह्या सगळ्यामध्ये तुझा भाग यायला हवा असं मला वाटतं. आणि यूथ ओरिएंटेड शो नेहमी तुमच्यासाठी घेऊन येतो, तर ह्या शोमध्ये एक खास असणार आहे. आत्ता आपण जाणार आहोत संचालकांकडे, पण तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बघत राहा RRC नेटवर्क, मनोरंजनाचा एकच पत्ता. शोचं नाव आहे सिटी अड्डा. नेट गेले. बंद करा ही ओरड. आता माझ्या घरी आहे RRC नेटवर्कची सुपरफास्ट इंटरनेट सेवा. आता माझ्या घरच्या सर्वांसाठी सुपरफास्ट इंटरनेट सेवा. 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC नेटवर्क. ज्यांच्याबद्दल आता मी सगळ्यांसोबत बोललो आणि महाराष्ट्रभर प्रख्यात असं एक नाव. आणि सर, तुमचे विद्यार्थी ज्या प्रकारे शिक्षणाबद्दल बोलले आणि आपल्या क्लासमध्ये लँग्वेजबद्दल बोलले, यात खरंच म्हणजे मी धन्य झालो. महाराष्ट्रावर बघणारे आपले सगळे प्रेक्षकही धन्य झाले. पण आता ज्यांच्यामुळे घडून आले, महाराष्ट्रातलं प्रख्यात असं नाव, शैक्षणिक क्षेत्रातलं मोठं प्रख्यात नाव आणि ज्यांनी घडून आले बदल आणि विद्यार्थी यांच्यात आपल्याला स्वतः आहेत आदरणीय वसीम सर. टाळा. काय सांगाल आता हा उत्साह जो आहे सकाळपासून आता धनत्रयोदशीचा दिवस आणि महाराष्ट्रभर आपला विद्यार्थी इतिहास घडवतो, पहिली भावना काय? हे म्हणजे हे जे आहे अपेक्षित होतं आम्हाला. म्हणजे अपेक्षित जर नसतं तर कदाचित खूप जास्त आनंद झाला असता. अपेक्षित आहे म्हणून आनंद झाला आणि अजून आनंद होईल जर ही परंपरा बनली तर. क्या बात आहे. तर पुढच्या काही वर्षात चौधरी कोचिंग क्लासकडून ही परंपरा बनेल की महाराष्ट्र किंवा देशातला जो रँक आहे तो अकोल्यातर्फे दिला जाईल. वा. आणि पार्टिसिपेट झाले. आणि मूळचा मी यांना प्रश्न तोच विचारला प्रेक्षकांना की लॉकडाऊन होता, त्यामध्ये सगळ्यात अगोदर काही अचिव्हमेंट्स हॅक सगळे म्हणजे पहिल्यांदा आपणच असतो. तर ही परंपरा करत असताना आज या क्षणाला महाराष्ट्र बघतोय तर या पाठीमागे अपेक्षित असणार तर त्यासाठी तो कॉन्फिडन्स किती महत्त्वाचा असतो. नाही, यामध्ये मी सांगू इच्छितो की आम्हाला ऑनलाईनची काही जास्त कल्पना नव्हती. पण ऑफलाईन नंतर ऑनलाईनमध्ये जाताना आम्हाला जे काही म्हणजे कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला, त्यामुळे आम्ही जे काही शिकलो त्याच्या तुलनेत असं वाटते की नीटमध्ये 700 आणणं हे तितकं डिफिकल्ट नहीं है. तो ऑनलाइन की ही देन है कि जिसकी वजह से क्लास के अंदर एक नई नई टेक्नोलॉजी लाएगी. उस वजह से बच्चों को घर रह के भी क्लास की फीलिंग मिली. हमें थोड़ा रिस्क लेना पड़ा और इसमें सबसे मेन होता है क्लास की हर डिसीजन को स्टेप्स को बच्चों ने बहुत पॉजिटिवली फॉलो करना. क्या बात है. तो ये जो रिजल्ट है इसमें क्लास के टीचर, नॉन टीचिंग और जो स्टूडेंट्स हैं उनका बहुत बड़ा योगदान है कि उन्होंने 100% ट्रस्ट दिखाया क्लास के. सर, ये ट्रस्ट दिखाने के लिए मैंने कहा था कि जीतने की फक्त इच्छा नहीं तर जिद्द असायला हवी. जिद्द असणारे हे व्यक्तिमत्व इथे आहे. बट अगर मैं पूछूं सबसे तो मैंने पेरेंट्स से भी पूछा, उन्होंने मुझे कहा की बाकी संचालकांकडे किंवा असं डायरेक्ट अप्रोच नसतो. सर एकदम आम्हाला म्हणजे आमच्या पाल्याला असे ट्रीट करायचं सांगायचं तर हे तुमचं आपलेपण आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासोबत तुम्ही रिचेबल असता, तुमच्यापर्यंत ती बातमी पोहोचते, ते या पाठीमागे तुमचा नंतर समोर. मुझे लगता है कि अगर हर इंसान इस बात को पहले समझे कि वो एक इंसान है तो उसके लिए ज़मीन पर तरक्की करना बहुत आसान है. अगर आप इंसान होकर भी खुद को जब सुपीरियर समझने लग जाते तो आप इंसानों में तो बहुत दूर तरक्की से दूर चले जाते. क्या बात है. और पता है अब एक आइडिया मैं देख रहा हूँ आपसे मिलने ही सर. ये जो क्लासेस के लिए बहुत सारे लोग आपसे पूछ के इंटरव्यू कर रहे हैं. हमारे प्रेक्षक थोड़ा अलग लेवल का फ्लेवर देखते हैं. सर शुरुआत कहाँ से करो. आप इतने फेक टाइप फाइन है मतलब स्टाइलिंग देखो, उसके बाद तो गाड़ियाँ जी मैं तो मतलब फिटनेस भी तो एवढा तरुण असं चित्रकरण अपनी इतने हैप्पी को लगी आप क्या सीक्रेट बताएंगे. बस ईमानदारी से मेहनत करो, पूरा मेहनत का और हलाल का खाओ और अपने साथ साथ बाकी सब समाज का अच्छा सोचो तो आपका बहुत अच्छा होता है. सर ये बहुत ही शॉर्टेज में बता दिया लेकिन ये समय मिलता है ये सब करने के लिए. हाँ मिलता है. नहीं वो क्या होता है कि अगर आपको कोरोना काल के बाद या कोरोना काल में ज़िंदा रहना है तो खुद को फिट तो रखना पड़ेगा क्योंकि अल्टीमेटली हमारी जो हेल्थ है वही अपनी सबसे बड़ी वेल्थ है. और अगर हम खुद अगर आइडियल नहीं बनेंगे तो स्टूडेंट कैसे फॉलो करेंगे. तो अगर कोई टीचर कोई बच्चों को सिखाना चाहता है, चाहे पढ़ाने की बात हो या और कोई बात हो, तो पहले उसने खुद ने फॉलो करना चाहिए. तो यही अपनी आइडियोलॉजी रही है कि क्लास के ऊपर हम किसी को कुछ मैसेज देते हैं तो पहले खुद फॉलो करके दिखाए. बच्चों को लगना चाहिए कि नहीं हमारे खुद के सारी चीज़ कर सकते
पर हम भी इसको कर पाएंगे। ये क्लास थी वो तो कहते पहले खुद करके देखो फिर बताओ। और कुछ लास्ट सवाल कर रहा हूँ, मुझे यहाँ पे देख रहा हूँ एवरेज जो है, मतलब इसीलिए मैंने पूछा, हर एक चीज़ जो है बच्चों को परफेक्ट, मतलब उनको अच्छा लगना चाहिए। टेक्निकल इशूज़ हो, AC डॉर्मेटरीज हो, लाइब्रेरीज हो, और यहाँ पे भी बहुत अच्छा लग रहा है। तो ये बच्चे घर पर ही घर पे अरे बच्चों को हमने घर के बाहर क्लास में ऐसा घर दिया कि जिनको फैसिलिटी एम्बियंस के साथ साथ एक आत्मीयता मिलती है। यहाँ पे हर जो टीचिंग या नॉन टीचिंग स्टाफ है उसकी ये मतलब दिल से इच्छा होती है कि बच्चों ने एक अच्छा स्कोर करना चाहिए, क्योंकि उनके सक्सेस में हम हमारा सक्सेस बहुत करीब से देखते हैं। आगे मैं अभी तो महाराष्ट्र लेवल की बात हो गई, देश माता लेवल, मैं कहूँगा कंट्री लेवल में भी हमारे विद्यार्थी हैं इसके लिए आप किस तरीके से प्रयत्न कर रहे हैं अपनी कोचिंग में कहीं, या फिर और भी एजुकेशन इंडस्ट्री में अपना एक अलग मुकाम जो आपने हासिल किया है उसको और परफेक्ट करने के लिए नए बच्चे देख रहे हैं उनको आप क्या कहेंगे और किस तरह के सजेस्ट करेंगे? देश पातड़ी पर तो ऑलरेडी आ गए ना, इस साल 14 रैंक है। अब हमारा टारगेट है कि किस तरह से हम ऑल इंडिया टॉप 10 रैंक में आ सके। तो बहुत सिंपल है कि आपके पास जो समय होता है पढ़ने के लिए, वो एग्ज़ाम के समय में 2 महीने में ना पढ़ के आप उसको एग्ज़ाम से पहले 10 महीने से पढ़ते रहिए। और जो कंटेंट है, जैसे NCERT बुक बेस्ड नीट का एग्ज़ाम होता है, तो उसी पे बहुत ज़्यादा एनर्जी लगाइए। बच्चे क्या करते हैं, बहुत पढ़ते हैं बट ऐसे कुछ सिलेक्शन ऑफ बुक गलत हो जाते हैं कि उनकी एनर्जी वेस्ट होती है। तो मेरे ख्याल से वेस्ट जो एनर्जी हो चुकी है तो बच्चों को डिप्रेशन में डाल देती है, ठीक है, इतना पढ़ के वहाँ से नहीं आ रहे। तो आपको जो एग्ज़ाम से पहले 2 महीने पढ़ते हैं उसको कंप्लीट 10 महीने में डिवाइड करके पीरियोडिक वे से रिपीटेशन करना चाहिए। और जो रिपीटर्स है, जो हमारे पास ग्रेजुएशन में देख रहा हूँ, अगली बार अभी कमिटमेंट मिल चुका है आपके आने से पहले कि टॉप को करने वाली, लेकिन रिपीटर्स जो नए देख रहे हैं उनको आप क्या कहेंगे, उनके पेरेंट्स को आप क्या कहेंगे? रिपीटर्स को मैं यही चीज़ कहूँगा कि अगर सच में आपको लगता है कि आपसे गलती हुई हो तो सबसे पहले आप एक्सेप्ट करो कि आपने इस साल मार्क्स कम लाए। भले ये एक्सेप्टेंस किसी और के लिए ना हो, बट अपने मन में तो होना चाहिए कि अपने मार्क्स कम आए। अगर आप आपकी नाकामयाबी को एक्सेप्ट नहीं करेंगे तब तक कि आप कामयाबी की आखिरी तो आप पहली सीढ़ी नहीं चढ़ पाएंगे। क्या मतलब देखिए, अब भी कुछ गलतियाँ, मतलब ऐसा कुछ है जो बच्चों ने नहीं करना चाहिए, मतलब ऐसी गलतियाँ जो बच्चे ना करें पढ़ाई के दरमियान, अपनी एग्ज़ाम के दरमियान, वो आप मुझे बताइए। हाँ, ये तो बहुत डिफिकल्ट टास्क है। बच्चे ये बहुत मुश्किल है ऐसा कर पाना। अगर कोई बच्चे इस बात को सुन रहे हो तो उन्होंने अपना फ्रेंड सर्कल एग्ज़ाम के वक्त बहुत लिमिटेड रखना चाहिए। सेकंड थिंग, सोशल मीडिया से बहुत ज़्यादा डिस्टेंस बनाए रखना चाहिए, क्योंकि उसमें टाइम वेस्ट होता है। और मेरे ख्याल से फेसबुक हो गया, इंस्टा हो गया, व्हाट्सअप हो गया, इसका इस्तेमाल अगर कुछ महीने और रोक देते हैं तो ज़िंदगी भर इनके साथ खुशी से जी सकते हैं। क्या बात है, देखा कि मैं खुद सर भी, मैं अभी तक पूरी क्रिकेट एक्शन नहीं किया सर ने, मैं 2 साल से ट्राई कर रहा हूँ। पिछली बार बोला था। हाँ, मैं खुद हैंडल नहीं करता हूँ सब चीज़ें, मेरे यहाँ पे पूरा स्टाफ है उसके लिए, और मैं इसलिए अच्छे से पढ़ा पाता हूँ क्योंकि मैं सोशल मीडिया पे बहुत ज़्यादा मतलब इंटरटेन नहीं करना चाहता खुद को। एक सोशल मीडिया अपने ज़िंदगी को अचार के जैसा होना चाहिए, उसको सब्जी बना के मत खाइए, तो फिर लाइफ बहुत डिस्टर्ब होगी आपकी। समझ गए ना, अचार नमक का फ़र्क इतना नहीं है, मतलब सही है, बस आपको यूज़ करना है, उन्होंने हमें नहीं यूज़ करना चाहिए, हमें हमको यूज़ करना चाहिए। और एक पूछ लेता हूँ, इनकी तरफ से आया है सर कि कब आपने नहीं सोचा कि डॉक्टर वगैरह होना? नहीं, मैं कभी नहीं सोचा डॉक्टर बनूँ करके। क्यों सर? क्योंकि मैं डॉक्टर बनता तो फिर मैं अकेला बनता ना, बाकी लोगों नहीं बना पाता। सबसे हार्ड करने वाला सवाल ये मेरे लिए है, इनकी तरफ से मैं भी चीज़ निकाल सब सवाल आज ही पूछ लेंगे लगता है ना। कोई बात नहीं, मुझे पता है मौका मिलता है वैसे मुझे। हाँ, तो आपको कौन सा सब्जेक्ट हार्ड जाता है? केमिस्ट्री। कोई विश्वास कर सकता है? नहीं ना, सीखो चौधरी सर, सीखो। मैं यही चीज़ कहना चाहता हूँ कि जो केमिस्ट्री के अंदर मेरा डर था, मुझे नहीं लगता किसी भी स्टूडेंट को उससे ज़्यादा हुआ होगा। केमिस्ट्री का एक इंटेंस लेवल का डर था, तो जब हम लोग उस डर को खत्म करते हैं, इसलिए दुनिया की हर चीज़ अब आसान लगती है। तो मैं बच्चों ही मैसेज देना चाहता हूँ कि आप पूरी ईमानदारी से कोशिश करेंगे तो कोई चीज़ इम्पॉसिबल नहीं करती, कोशिश तो करना चाहिए। ये जो रिजल्ट आया हमारा, ये कंटिन्यू 15 साल मेहनत के बाद का नतीजा है, और अब ये जो नतीजे है ये आना शुरू हो जाएंगे इसलिए। और वो दिख रहा है सारे ते टिकून ठेवला आणि रिझल्ट आलेला आहे, एकदा टाळ्या जोरदार तुमच्या स्टाईलमध्ये अनेक यंगस्टर बघतायत, महाराष्ट्र बघतोय, दिवाळीची शुभेच्छा आणि पुढे काय नवीन घेऊन येत आहे, नवीन उपक्रम आणखी काय? एजुकेशन से रिलेटेड हम बहुत सारे अच्छे प्रोग्राम से वर्क कर रहे हैं।
हमारा क्लास का एक विचारधारा, एक मोटो है कि एजुकेशन को बहुत आसान बनाया जाए और ऑनलाइन की जो नई टेक्नोलॉजी है इसका पूरा इस्तेमाल करके समाज के हर गरीब तबके के बच्चों तक के बहुत कम फीस में एजुकेशन पहुंचाया जा सके। हम स्कॉलरशिप भी देते हैं। स्कॉलरशिप मतलब स्कॉलरशिप तो रहती बट हम बहुत कम फीस के अंदर कुछ ऐसे कोर्सेज ला रहे हैं कि अगर कोई बच्चा नई क्लास में आके पढ़ सकता है तो बहुत कम फीस में वो घर पे रह के भी एजुकेशन से जुड़ा रहता है। मतलब ग्रामीण भागातला कोणी विद्यार्थी आला कदाचित आर्थिक थोडीशी इश्यू असेल तरी सर त्यांना मदत करता तुम्ही प्रत्यक्ष बघितले? 100%। जी जी हाँ, क्लास में जो अनाथ बच्चे होते हैं उनको फ्री में लिया जाता है, जो गरीब बच्चे उनके अंदर भी कुछ कोटा होता है, कुछ आर्टिफिशियल गरीब जो होते हैं उनके लिए कोटा नहीं होता है, बट जो सच में गरीब उनके लिए क्लास की तरफ से बहुत कुछ किया। बघितलं की लक्ष देता व्यक्ति कैसा है। अब मैं चैलेंजिंग सवाल पूछने वाला हूँ। हमने इंडिया लेवल पर टॉप कर लिया है, कहते हैं कि कोई पैटर्न है, कोई एक पैटर्न कोई दूसरा पैटर्न, अकोला में एजुकेशन हब और अकोला में एजुकेशन हब बनाने में जिनका बहुत मतलब पिछले 1.5 दशक से जिनका हाथ है ऐसे वसीम सर, क्या चैलेंज करेंगे? अगली बार हर टॉपर हमारे ही होगा। चैलेंज तो नहीं करेंगे, कोशिश पूरी करेंगे। चैलेंज मेरे ख्याल से धरती पर किसी भी इंसान ने नहीं करना चाहिए, कोशिश करे तो कामयाब जरूर हो सकती है। अरे वाह, और रिझल्ट आता है महाराष्ट्र में बघितलं आणि आमच्या मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला। दिवाळीच्या शुभेच्छा सभी बच्चों को और फैमिली को दिवाली की बहुत बहुत शुभकामनाएं। आणि तुम्हाला खूप खूप अभिनंदन। काय साधेपणा, तेवढा विश्वास आणि तेवढंच प्रेम अर्थातच सरांचं एक वेगळं व्यक्तित्व बघायला मिळालं। तर तुम्ही आम्हाला बोलायला सांगायचं एक शो बघा, मनोरंजनाचा एकच पत्ता, शोचं नाव आहे